आदिवासी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत 31वा आदिवासी संमेलनामध्ये आणि हा संमेलन सिल्वासा येथील अथोला या ठिकाणी भरलेला आहे। तुम्ही हा गेट बघू शकता। अथोला खाडीफल्या उमरवणी रोडच्या बाजूला हा महासंमेलन आहे आणि या महासंमेलनाला आपण भेट देणार आहोत। नेमकं काय काय असणार आहे, या ठिकाणचे पूर्ण कार्यक्रम आणि आदिवासींचे नाच, संस्कृती, साहित्य, ज्या ज्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतील त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जबरदस्त असा हा व्हिडिओ होणार आहे, तर तुम्ही आपला हा व्हिडिओ बघत राहा आणि खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील। तुम्ही बघितले असतील नसतील ते मग तुम्ही व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून पुढे नक्की सांगा। आदिवासी एकता परिषद 31वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन अथोला या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी आपण आलेले आहोत आणि या ठिकाणीचा पूर्ण परिसर आणि या ठिकाणी असलेले पूर्ण स्टॉल आपण बघणार आहोत आणि कोणकोणते कार्यक्रम चालू आहेत हेही जाणून घेणार आहोत, तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा। आपल्याच भागातील खूप सारे आदिवासी बंधू आपले गाडीची पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी या ठिकाणी आहेत आणि या गेट मधून थोड्याशा अंतरावरती पुढे गेल्यानंतर या ठिकाणी मोठ्याशा पडद्यावरती अशी आपली आदिवासींची जगप्रसिद्ध वारली चित्रकला किंवा वारली पेंटिंग काढलेली किंवा रेखाटलेली दिसून येते। एवढा सारा मोठा मंडप या तयारीसाठी बनवलेला आहे। भारत देशातून राज्यातून आलेले सर्व आदिवासी बांधव या मंडपामध्ये असणार आहेत आणि या ठिकाणी पूर्ण रात्रीचे जे काही कार्यक्रम असणार आहेत ते या ठिकाणी चालू असतील। आपल्याला आदिवासींचा क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा किंवा मूर्त्या सुद्धा या महामेळाव्यामध्ये विकताना आपल्याला दिसून आल्या। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत आणि आदिवासींनी बनवलेल्या सुशोभनाच्या वस्तू असतील, लाकडापासून बनवलेल्या वस्तू असतील, पुस्तकां आणि आदिवासींचा इतिहास सांगणाऱ्या अशा काही पुस्तकं असतील, ह्या सर्व वस्तू किंवा गोष्टी या आदिवासी महासंमेलनामध्ये मिळताना आपल्याला दिसून येत आहेत। आणि आता आपण ज्या ठिकाणी स्टॉल आहेत त्या ठिकाणी आलेले आहोत। आजूबाजूला तुम्ही बघत असाल भरपूर सारे स्टॉल लागलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या लाकडांपासून आपल्या आदिवासी वारली पेंटिंग असतील किंवा सुशोभनाच्या वस्तू, इतर सर्व वस्तू, तुम्हाला घरात शोभेसाठी ठेवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, भरपूर साऱ्या गोष्टी, भरपूर साऱ्या वस्तू या स्टॉलमध्ये तुम्हाला भेटतील। तर तुम्ही आले नसाल तर या आपल्या महासंमेलनामध्ये नक्की या आणि जेवढे सारे स्टॉल लागलेले आहेत या स्टॉलला भेटी द्या आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला लागतील त्या तुम्ही या ठिकाणावरून घेऊन जा। एक तुमच्यासाठी आठवण राहून जाईल की आम्ही त्यावेळेस महासंमेलनामध्ये गेल्यानंतर ही वस्तू घेतलेली होती आणि जेव्हा जेव्हा ती वस्तू तुम्ही बघाल तेव्हा तेव्हा तुम्हाला आपल्या आदिवासी महासंमेलनाची आठवण येईल। जय जोहार, सांग ना जय जोहार। आपले सबस्क्रायबर दादा भेटलेत, थँक्यू। आपले व्हिडिओ असेच बघा। थोड़ी ढाबी ले जो ढाबी ले जो बढ़िया वो साबित कर दिया है। यहाँ से ऐसा लग रहा है सिल्वास का जो है हमारा अधिवेशन लगा हुआ है एकता परिषद की तरफ से, वो अभी साबित हो गया है कि भाई हमारा पूरा देश हमारा है, हम देश के वासी है और हमारे जो आदिवासी क्षेत्र है वो सच से माना जाए तो यहाँ देखने जाए तो पूरे कई प्रांतों से आए हुए हैं। जो आज आपके माध्यम से दिखा रहा हूँ और आदिवासी जागे और अपना हक अधिकार के लिए आए और मोटिवेशन करे। जय आदिवासी, जय जोहार। आपल्या भारत देशाच्या प्रत्येक राज्यातून आपले आदिवासी बांधव या आदिवासी सांस्कृतिक महामेळाव्यामध्ये येत असतात। मात्र आपल्या देशाव्यतिरिक्त देश परदेशातून सुद्धा फॉरेनर
या आपल्या आदिवासी मेळाव्यामध्ये सहभागी होताना दिसून येतात। या ठिकाणी ऑस्ट्रेलियावरून फॉरेनर आपल्या आदिवासी एकता परिषदेच्या आदिवासी महासंमेलनामध्ये सहभागी झाल्याचे दिसून येत आहेत। त्यांनाही आपली संस्कृती आणि आपले राहणीमान जाणून घेण्याची उत्सुकता असावी असं त्यांना बघून वाटतंय। आणि खरंच आपली जी आदिवासी संस्कृती आहे ती जगा वेगळी आहे आणि म्हणूनच देश विदेशातून आपली संस्कृती जाणून घेण्यासाठी फॉरेनर सुद्धा आपल्या महामेळाव्यामध्ये सहभागी होत असताना दिसून येत आहेत। ज्या सूरवीरांमुळे आपण आज मोकळा श्वास घेतो अशा वीरांना सतसत नमन। आपले सबस्क्रायबर दादा भेटलेले आहेत, खूप सारे आपले दादा भाऊ या संमेलनामध्ये भेटत आहेत, स्थानिक आहेत, या भागातलेच आहेत। उद्याला खूप दिवसभर कार्यक्रम असणार आहे याची आपल्याला माहिती दिलेली आहे, तर उद्याही आपण येऊया आणि धमाकादार जग प्रसिद्ध असलेली आपली वारली चित्रकला किंवा वारली पेंटिंग या महासंमेलनामध्ये जे जे लहान मुले आलेले होते, लहान मुलं मुली, त्यांना प्रशिक्षण देऊन आपली वारली चित्रकला किंवा वारली पेंटिंग आपण कशा पद्धतीने काढू शकतो ते शिकवल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। आणि नेमकं पेंटिंग काढताना काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने पेंटिंग काढली पाहिजे याचं पूर्ण नॉलेज, पूर्ण माहिती या सर्वांना देताना आपल्याला सर दिसून येत आहेत। आणि या सर्व मुलांना शिकवून झाल्यानंतर याच मुलांकडून आजूबाजूला जे तुम्हाला पत्रक लावलेले आहेत या पत्रकांवरती वारली पेंटिंग काढून घेतली जाणार आहे। तेही आपण पुढे बघणार आहोत की ज्या ज्या मुलांनी ही वारली चित्रकला किंवा वारली पेंटिंग काढण्यासाठी भाग घेतला त्यांनी कशा पद्धतीची आपली वारली पेंटिंग काढलेली आहे तेही आपण बघून घेऊया। ज्या ज्या मुलांनी या ठिकाणी वारली पेंटिंग काढण्यासाठी शिकण्यासाठी सहभाग घेतलेला होता या सर्व मुलांनी जे पत्रकांवरती पेंटिंग दिसत आहे ही पेंटिंग या सर्व मुलांनी काढलेली आहे। आणि थोडक्यात हा सेमिनार झाला, मात्र या थोड्याशा सेमिनारमध्ये ही छोटीशी मुलं आपली आदिवासी वारली आर्ट किंवा वारली चित्रकला काढायला शिकलेत, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। आणि जोपर्यंत आपले तरुण मुलं हे लहान मुलांना आपली कला आपली संस्कृती आपण जोपासायला देणार नाही तोपर्यंत आपली संस्कृती टिकणार नाही। आणि खूप छान वाटलं। गुड गुड। मित्रों, हमारे साथ हमारे कुछ दोस्त मिले हैं, तो हमारे दोस्तों को यहाँ आके कैसा लग रहा है? आप सभी लोग इस आदिवासी जागतिक महासम्मेलन में आए हो, तो यहाँ आके आप लोगों को क्या लग रहा है? हमें हमारी संस्कृति को पता चल रहा है, हमारी संस्कृति कैसी है। हम जो भी अभी जो अपने युवा पीढ़ी है जो हमें उसे सिखाना चाहिए कि हमारी संस्कृति को बचाने के लिए क्या करना चाहिए। हाँ, इसी सम्मेलन के द्वारा हमें पता चल रहा है और ये सम्मेलन हर साल होना चाहिए और ऐसी ऐसी जगह होना चाहिए जहाँ पे अभी अपने आदिवासी है लेकिन उनको पता नहीं चल रहा है कि क्या करें, उनको भी सपोर्ट मिलेगा। जैसे कि अभी वहाँ पे वो चल रहा है हंसदेव जंगल के लिए बचाने के लिए जो है सपोर्ट हो सके, वो सभी आदिवासी भाइयों को मैं बताना चाहता हूँ कि हंसदेव जंगल के लिए अपने को सपोर्ट करके उसे बचाइए, क्योंकि वही अपनी एक आदिवासी एकता का प्रतीक होगा। थैंक यू, धन्यवाद। महासंमेलनामध्ये बाहेरून आलेली व्यक्तींना माझ्याविषयी जाणून घेण्याची खूप इच्छा होती, तर त्यांना मी माझी स्ट्रगल स्टोरी आणि मी संस्कृती दाखवायला कसा लागलो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली आदिवासी संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावी यासाठी मी माझ्या परीने काय करतो हे त्यांना या ठिकाणी सांगताना, आणि हे सर्व आपले आदिवासी बंधू माझी स्ट्रगल स्टोरी आणि आदिवासी संस्कृती विषयी मला असलेली गोडी
ज्या काही गोष्टी मी सांगत होता ते शांतपणे ऐकत होते आणि अजून त्यांना खूप काही जाणून घेण्याची इच्छा होती आणि मला माझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या या सर्वांनी शुभेच्छा दिल्या. आणि असे जेव्हा भाऊ भेटतात, बोलतात आणि त्यांच्या बोलण्यातून मला एक प्रेरणा भेटते, मोटिवेशन भेटतं आणि खरंच यावेळेस असं वाटतं की मी केलेलं कामाचा काहीतरी बेनिफिट आपल्या समाजाला, आपल्या भावांना झालेला आहे आणि मी जे काम करतो ते आपल्या भावांपर्यंत, आपल्या समाजापर्यंत देशभर पोचलेलं आहे. आणि या सर्वांशी बोलून खूप आनंद झाला आणि आपली संस्कृती नेमकी काय आहे आणि या भागातील संस्कृती कशी आहे ती थोडक्यात मी या सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. या सर्वांशी बोलून खूप आनंद झाला आणि एकंदरीत त्यांच्याकडूनही मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या. असे जेव्हा भाऊ भेटतात आणि गप्पा गोष्टी करतात तर मनाला एकदम समाधान वाटतं. आणि या ठिकाणी व्हिडिओ कॉलवर सुद्धा आपल्या सबस्क्रायबर मित्रांशी बोलणं केलं आणि त्यांना सुद्धा खूप आनंद झाला. आजपर्यंत ते फक्त व्हिडिओमध्ये बघत होते आणि आज त्यांनी प्रत्यक्ष बघितला. या ठिकाणी स्टॉल आहे आणि या ठिकाणी बुक्स आणि छोट्याशा तारपा जे आपण चावीला लावू शकतो, पिशव्या, वारली पेंटिंग असे खूप सारे स्टॉल या आदिवासी महासंमेलनामध्ये आहेत. तर या ठिकाणी तुम्ही सुद्धा या आणि हा तारपा बघू शकता तुम्ही किती छान आहे. तर अशी खूप साऱ्या वस्तू या महासंमेलनामध्ये तुम्हाला भेटतील. तर नक्की या आणि अशा सुशोभनाच्या वस्तू तुम्ही सुद्धा घेऊन जा आणि तुमच्या घरात लावा, कुठेतरी ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपल्या आदिवासी महासंमेलनाची आठवण येईल. जेव्हा जेव्हा ती वस्तू बघाल तेव्हा तेव्हा तुम्हाला आपल्या आदिवासी महासंमेलनाची आठवण येईल. आपल्या पालघर जिल्ह्यातील कासा या ठिकाणी राहणारे सचिन सातवी दादांना भेटण्याचा योग सुद्धा या महासंमेलनामध्ये आले. आणि याआधी आम्ही फक्त सोशल मीडियाला भेटत होतो, बोलत होतो, मात्र प्रत्यक्षात भेटून बोलून खूप आनंद झाला. स्टॉल आहे, खूप साऱ्या वस्तू बनवलेल्या आहेत लाकडी आणि त्यांच्यावर खूप छान अशी आपली वारली आर्ट किंवा चित्रकला केलेली आहे. दादा, काय काय वस्तू म्हणजे लाकडाच्या बनवलेल्या आहेत तुमच्याकडे? सर, मी पहिलं माझं नाव सांगतो. माझं बिनू काळू भांबर, मी राहतो दुधनीला, सिल्वासमध्ये. आम्ही वारली पेंटिंग पहिले कॅनव्हास कापडावरती बनवतो, पण आता मी हळूहळू लाकडावरती बनवायला शिकले. हे लहानसे वाटतं कीरिंग, हे आहे मोबाईल स्टँड, ही आहे चावी कीरिंग, ही नॅपकिन होल्डर, हे पेन स्टँड. म्हणजे साधारण रोजचं आपण घरी वापरतो तर ते वस्तू आम्ही वारली पेंटिंगमध्ये आता तयार केली. आहे टी पोस्टर ग्लाससाठी, कमीत कमी हे 30 रुपयाला आहे, 150 रुपयाला आहे, 400 रुपयाला, असं कमीत कमी किमतीमध्ये सर्व वस्तू म्हणजे लाकडावर छानशी वारली पेंटिंग काढलेल्या असतात सर्व वस्तू दादांकडे आहेत. तर या महासंमेलनामध्ये आलेत तर नक्की दादाकडून घ्या. तर दरवर्षी महासंमेलनामध्ये गेल्यानंतर त्यांना आलेला अनुभव आणि यावेळेचा महासंमेलन याविषयी थोडक्यात आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. सर्व तर अरविंद दादाच्या सर्व सबस्क्रायबरांना, पाहणाऱ्यांना माझा जोहार आणि नक्कीच तुम्ही या 31व्या सांस्कृतिक महासंमेलनाला भेट द्यावी. माझं सांगायचं गेलं तर गेल्या आणि गेल्या वर्षाचं जे कवाटमध्ये संमेलन झालं ते आतापर्यंतचे सर्वात मोठं म्हणजे सर्वात जास्त लोक त्या ठिकाणी उपस्थित झालेली होती. आणि दादांनी प्रश्न असा केला की हा जो संमेलन आहे ना, हा आपण प्रत्येक भागामध्ये आपल्या समस्या सर्वांना माहिती आहे
आणि सर्वजण जो विचारी आहे, विचारवंत आहे, तो सर्व आदिवासी समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न करतो की आदिवासी समाजाने एकत्र झालं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे, एकत्र लढा उभा केला पाहिजे. परंतु कधीही असं होताना दिसत नाही. अर्धा आदिवासी रस्त्यावर दिसतो, पण बाकीचा हात बांधून त्यांना बघत असतो. परंतु आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन असं आहे की या ठिकाणी सर्वच लोक येतात. हा अनुभव आहे आणि सर्व आल्यानंतर सर्व देशातल्या राज्यातून सर्व जे विचारवंत आहेत ते विचार मांडतात आणि त्यांचे विचार ऐकल्यानंतर एक नवी ऊर्जा मिळते की वर्षभर ताकद येते की समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून दरवर्षी आम्ही या संमेलनामध्ये येतो की ही ऊर्जा आम्ही इथून घेऊन गेल्यानंतर वर्षभर काम करण्यासाठी समाजासाठी प्रेरित होतो. आणि हे त्याच्या मागचा खूप उद्देश होता. हा खूप मोठा उद्देश आहे. जेव्हा मी पहिला आला ना तेव्हा मी एका गोष्टीने प्रभावित झालो. ते म्हणजे देशातले सर्व भागातले आदिवासी लोक येतात आणि मोठे मोठे कलेक्टर असेल, आमदार असेल, आदिवासी विकास मंत्री असेल, पण एकाही माणसांसाठी खुर्ची नाही. आणि तो आम्ही जिथे बसतो तिथेच मांडीला मांडीला लावून बसतो. आणि म्हणून हे संमेलन मी त्या गोष्टीला खूप प्रभावित झालं की इथे आदिवासी समाजामध्ये सांगितलं जातं की कोणीही मोठा नाही, आम्ही सर्व समान आहोत आणि मांडीला मांडी लागून बसतो. तर ही खूप मोठी प्रेरणा मिळते इथे आणि खूप बघण्यासारखे आहे. मी आव्हान तर करत असतो, पुन्हा आव्हान करेन की ज्याने एकदाही नाही बघितलं त्यांनी उद्या खरोखर येऊन रात्रीपर्यंतचा कार्यक्रम तुम्ही बघावा अशी मी आपण सर्वांना हे करतो, आव्हान करतो. इतकंच बोलण्यासारखं खूप आहे. धन्यवाद. मी स्वतःचा स्टॉल ठेवतो संमेलनात, त्याच्यासाठी इथे आहे. धन्यवाद. जोहार, जिंदाबाद. मित्रांनो, एकंदरीत 31वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनामध्ये काय काय आहे ते तुम्हाला या पूर्ण डिटेल्स व्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. खूप मोठा हा परिसर आहे आणि या पूर्ण परिसरामध्ये खूप सारे स्टॉल आहे आणि देश विदेशातून आदिवासी या संमेलनामध्ये आलेले आहेत. उद्याही येतील आणि विदेशातून ऑस्ट्रेलियावरून सुद्धा फॉरेनरसुद्धा या महासंमेलनामध्ये सहभाग झाल्याचे आपल्याला दिसून आले. या ठिकाणी येऊन खूप छान वाटलं. खूप सारे मित्रमंडळी भेटले, खूप जणांशी चर्चा केली आणि इथे काय आहे नेमकं ते या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. हा पूर्ण व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटलं ते तुमची प्रतिक्रिया या व्हिडिओ खाली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. भेटूया लवकरच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जोहार. जय आदिवासी.